अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज विराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। हा अनुभव आहे नागपूरवरून विजय देशमुख या दादांचा। दादा म्हणतात, हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतिले फळ देईल पाणी। जय गजानन। आज 51 वर्ष पूर्ण होतील मी गजानन विजय ग्रंथाचे नियमित पारायण करतो आहे, पण मला आजही मी केलेले पहिली पारायण जे जवळजवळ पूर्ण दिवस चाललं होतं ते आठवतं। मला लहानपणापासून परमेश्वर कृपेने एका आध्यात्मिक वातावरणात वावरण्याचं सौभाग्य प्राप्त झालं। मी क्षेत्र कौंडिण्यपूर पासून केवळ 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी तहसीलीत राजापूर या गावी माझा जन्म झाला। घराच्या आवारातच एक 400 वर्षापूर्वीचे नारायणाचे प्राचीन मंदिर आहे। तिथे सकाळ संध्याकाळ गजानन महाराजांची आरती होत असे। आई वडिलांसह आम्ही सर्व भावंड तिथे हजर असायचो। एके दिवशी वडील तिथे बराच वेळ पोथी वाचत बसलेले पाहून मी त्यांना हे काय असे विचारलं। त्यावर ते म्हणाले, बेटा आज गुरुपुष्पामृत योग आहे म्हणून मी गजानन विजय पोथी वाचत आहे। हे ऐकून माझ्या बाल मनाने वडिलांच्या जवळ हट्ट केला की मी देखील पोथी वाचणार। मला पुढील गुरुवारी पोथी वाचण्याची अनुमती मिळाली। तेव्हा मी फक्त 11 वर्षाचा होतो। त्या गुरुवारी मी सकाळी स्नान पूजा करून पोथी वाचण्यास प्रारंभ केला। रात्रीचे 9 वाजले तेव्हा माझा 19वा अध्याय सुरू होता। वडील म्हणाले, आण बेटा मी आता पुढील अध्याय वाचून घेतो। पण मी निग्रहाने पारायण पूर्ण करण्याचे ठरवले। रात्री 11 वाजता माझी पारायण पूर्ण झाली। त्या दिवशी मी फक्त 2दा दूध घेतलं होतं। पुढे लहानाचा मोठा झालो आणि नोकरीच्या निमित्ताने नागपुरात स्थायिक झालो। गजानन महाराजांच्या कृपेने मला सहकार नगर भागात गजानन महाराजांच्या मंदिराच्या बाजूला एक फ्लॅट विकत घेता आला। अर्थातच मंदिराचं सानिध्य इथेही प्राप्त झालं। पुढे कुटुंबाचा विस्तार होत गेला, नातेसंबंध वाढत गेले। महाराजांच्या कृपेने बरीच सात्विक प्रवृत्तीची माणसं जोडल्या गेली। त्यापैकी एक बावणीकर नामक खेडेगावात राहणारे गृहस्थ होते। ते भविष्यवाणी बोलायचे। त्यांनी एकदा मला म्हटलं, तुमच्यावर सद्गुरूंची कृपा आहे, तुम्ही शक्यतो शनिवारी मारुतीला थोडं तेल अर्पण करा। अर्थात सद्गुरू हे पूर्णत्वास नेतील। त्यांच्याच कृपेने मारुती राही प्रसन्न राहील। याप्रमाणे मी काही शनिवार हे केलं आणि नंतर काही कारणांनी राहून गेलं। नित्याप्रमाणे माझं पारायण आणि महाराजांचं दर्शन हा क्रम सुरू राहिला। मला आठवतं 1987 ची ही गोष्ट आहे। मी दुसऱ्यांदा बाप होणार होतो। आधी मुलगी होती आणि आता काय होणार याची वेळ जवळ आली होती। नेमकं सांगायचं तर 14/4/1987 ची ही तारीख। तेव्हा फोनची संख्या अगदीच अल्प होती। प्रत्यक्ष भेटून एखादी गोष्ट कळवण्याचा तो काळ होता। त्या दिवशी सकाळीच सौला अंकुर मॅटर्निटी होम इथे ऍडमिट केलं। डॉक्टर म्हणाल्या, वाट पाहू, आवश्यक वाटलं तर सिझेरियन करावं लागेल, पाहूया काय करायचं ते। आणि मी घरी आलो तेव्हा वडील घरी होते। सकाळी 11:30 पावणे 12ची वेळ असेल। वडील जेवायला बसत होते। त्यांनी घास हातात घेतला आणि दाराशी कुणीतरी आवाज दिला। मी डोकावून पाहिलं तर एक 60चा माणूस, पांढरा बंगाली शर्ट, धोतर, थोडी वाढलेली पांढरी धाडी असा दाराशी उभा दिसला। वडील म्हणाले, जा त्याला पोळी भाजी देऊन ये। त्याप्रमाणे मी दाराशी गेलो तेव्हा म्हणाला, मला पोळी भाजी नको। मी आत आलो। वडील म्हणाले, अरे त्यांना धान्य पैसे हवं असेल। मग मी एका भांड्यात तांदूळ आणि काही पैसे घेऊन गेलो। तेव्हा म्हणाला, मला हेही नको। मी पुन्हा आत आलो। वडील म्हणाले, अरे त्यांना विचार तरी त्यांना नेमकं काय हवं आहे। बाहेर येऊन विचारलं तर म्हणाला, बेटा माझ्या भांड्यात थोडं तेल दे। मी छोट्या वाटीभर तेल त्यांच्या भांड्यात टाकलं आणि आत आलो।
पाहतो तो वडील घास तसाच धरून महाराजांच्या फोटोसमोर उभे होते. त्यांचे डोळे भरून आले होते. मी ताबडतोब बाहेर आलो. आमच्या घरासमोर 3 बाजूला 3 सरळ रस्ते जातात. बराच मोठा भाग एक दृष्टिक्षेपात नजरेत येतो. तो माणूस कुठेच नव्हता. मग माझेही डोळे भरून आले. मी आत आलो आणि माझ्या डोक्यात एकदम जाणीव झाली की अरे आज तर हनुमान जयंती. मग मी तडक दवाखाना गाठला. डॉक्टरांनी हसून स्वागत केलं. म्हणाले, अभिनंदन, थोडे कॉम्प्लिकेशन्स झाले होते. मूल नाजूक स्थितीत होतं, पण आता नॉर्मल आहे. तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. मला क्षणात आठवण झाली त्या वाक्यांची. कार्य सद्गुरू पूर्णत्वास नेतील. मारुतीराया कृपा करेल. माझ्या समजुतीप्रमाणे ती सद्गुरूंची कृपा आणि मुहूर्त देखील हनुमंत जयंतीचा. वा, मी मनातल्या मनात हनुमंतांचे आभार मानले आणि गजानन महाराजांना 21 पारायण कबूल केली. त्यानंतर महाराजांच्या कृपेने मी अनेक वेळा अशी पारायण केली. पण मला आजही आठवतं ती 1988-99 ची घटना. मी रोज एक अध्याय अशी 21 पारायणे केली आणि प्रत्येक वेळी नात्यातील एक कुटुंब प्रसादासाठी बोलवत गेलो. जेव्हा पारायण पूर्ण झाली तेव्हा एक विचार मनात आला की आपण या लोकांना शेगाव दर्शनाला नेले तर. पण तो विचार मला सोडून द्यावा लागला, कारण माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे मला ते शक्य नव्हतं. मग काय, महाराजांना रोज म्हणायचं आणि स्वस्थ बसायचं. एकदा रात्री खूप रडायला आलं. पोथीत नेहमीच वाचत आलो, हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतिले फळ देईल जाणी, दृढतर विश्वास असल्यामनी, हे मात्र विसरू नका. म्हटलं, महाराज, माझा दृढ विश्वास आहेच. तुम्ही समर्थ आहात. तुमची लीला अगाध आहे. जशी तुमची इच्छा तसं होऊ द्या. अशात इसवी 2000 उजडलं आणि एक दिवस अरबीहून मोठ्या भावाचा फोन आला. विजय, तुझ्या पुतणीचं लग्न ठरलं आहे. मुलगा जळगावचा आहे. लग्न 17 फेब्रुवारीला आहे. पण त्या लोकांचा आग्रह आहे की लग्न खामगावला व्हावं. सर्व नातेवाईकांना आमंत्रण करतोच आहे. फोन ठेवला आणि मनात विचार आला, एक पार्टी आरवी, दुसरी जळगाव आणि लग्न खामगाव, शेगावच्या जवळ. वारे महाराजांची लीला. आणि त्यात भर म्हणजे ते नातेवाईक मला अपेक्षित होते. त्यांनीच हा प्रस्ताव ठेवला. आपण 3 गाड्या करून खामगावला जाऊ आणि अनायासेच प्रगट दिन आहे तेव्हा शेगावला दर्शनासाठी जाऊ. महाराजांची लीला आघात आणि माझी इच्छा पूर्ण. ठरल्याप्रमाणे खामगाव इथे लग्न उरकून आम्ही शेगावला पोहोचलो. प्रगट दिनामुळे तिथे प्रचंड गर्दी होती. तरीही आमचं दर्शन मात्र व्यवस्थित झालं आणि आम्ही बाहेर महाद्वाराशी आलो. प्रवेशद्वाराशी आम्ही एकत्र होतो. तशात पालखी निघाली. हत्ती, घोडे, भक्तगणांची मांदी आली आणि त्या गर्दीत आमचा एक ड्रायव्हर आणि गाडी सहजासहजी दिसेना, म्हणून थोडं उंच व्हावं या उद्देशाने तिथे जवळच असलेल्या झाडाच्या बुंद्याशी जाऊन टाचा उंचावून मी पाहू लागलो आणि मला जाणवलं की कुणीतरी स्पर्श करून मला खुणवतंय. पहिलं डोक्याला, नंतर पाठीला स्पर्श जाणवला आणि कानावर आवाज आला, सर्वांना घेऊन शेगावला. झाली तुझी इच्छा पूर्ण. मी चमकून मागे पाहिलं. मागे कुणीच नव्हतं. मला दिसला एक तांबडा केशरी प्रकाश. त्या प्रकाशात मला बाकी काहीच दिसलं नाही. माझ्याही नकळत माझे हात नमस्कारासाठी जुळले आणि मुखातून शब्द बाहेर पडले, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा व तुमचे काही अनुभव असतील तर मला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या ईमेल ID वर जरूर कळवा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.